नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज। नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे। त्यात नाशिकच्या जागेसाठी राजाभाऊ वाजे यांचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले आहे। राजाभाऊ वाजे यांचे आजोबा लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे हे सिन्नरचे आमदार होऊन गेलेत। त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या पहिल्या महिला नगराध्यक्ष ठरल्या होत्या। राजाभाऊ वाजे यांचे चुलत आजोबा विठ्ठल बाळाजी वाजे हे सिन्नरचे माजी नगराध्यक्ष होते। चुलत आजी रुक्मिणीबाई वाजे या देखील माजी आमदार राहिले आहेत। 2014 पर्यंत राजाभाऊ वाजे हे केवळ सिन्नर तालुका जनसेवा मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत राहिले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचे वडील ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांनी आमदार माणिकराव कोकटे यांच्या पुढे आव्हान उभे केले होते, मात्र अवघ्या 27 मतांनी पराभव झाला होता। त्यानंतर 2014 साली त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली। आमदार माणिकराव कोकटे यांचा त्यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता। 2019च्या निवडणुकीत आमदार कोकटे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता। म्हणजेच 2014 पासून राजाभाऊ वाजे खऱ्या अर्थाने सक्रिय राहिले आहेत। रुक्मिणी वाजे ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आमदार व मथुराबाई वाजे या देखील महाराष्ट्रातील पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेल्या। मोठा राजकीय वारसा असूनही अनेक वर्ष राजाभाऊ वाजे हे राजकारणापासून दूरच होते। नाशिक विधानसभेसाठी वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष बघायला मिळाला। फटाक्यांची आतिषबाजी तसेच घोषणेने वाजेंच्या संपर्कात आल्याचा परिसर दणाणून निघाला होता। जनसेवेचे कार्य अविरत ठेवण्याचे राजाभाऊ वाजे यांनी डेज न्यूजशी बोलताना सांगितले। डेज न्यूजसाठी संकल्प भालेराव, सिन्नर। भाऊ, आपल्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे, पुढे कसं आपलं प्लॅनिंग असणार आहे? महाविकास आघाडीकडनं आपण निवडणूक लढवतो। आता पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित मताप्रमाणे पुढची व्यूहरचना महाविकास आघाडीकडनं आपण उमेदवार आहात। राष्ट्रवादी तुमच्या सोबत असणारे पवार साहेबांची आणि काँग्रेस पण असणार आहे। या सगळ्याचा किती फायदा निवडणुकीमध्ये आपल्याला होईल किंवा ह्यांना सगळ्यांना सोबत घेणं शक्य वाटतंय का? आता ते सगळे सोबत आहेत म्हणूनच आपण इथपर्यंत पोहोचलो आणि सगळ्यांच्याच आशीर्वादाने सहकार्याने ही निवडणूक लढवण्याची मागणी आहे। काय चॅलेंजेस वाटतात या जागेवरती निवडणूक लढताना? काय आव्हानं असणार आहे असं वाटतं आपल्याला समोर? नाही, आता आव्हानं तर खूप आहेत। निवडणूक म्हणजे आव्हानांच असतात। निवडणूक म्हणजे काही सोपं साधं काही काम नाही। त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणूक लढवणं सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि ती आम्ही करणार आहोत। काय मुद्दे असणार आहे आपले या निवडणुकीच्या? आता मुद्दे आता बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आता एकदा निवडणूक चालू झाली, आता आज तर फक्त उमेदवारी जाहीर झाली, एकदा 2 दिवसांनी आम्ही सगळे बसू आणि रचना काय असेल, काय मुद्दे घेऊन लढायचे। मुद्दे तर सर्वसामान्य लोकांचेच मुद्दे आहेत, त्यांच्यासाठीच मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहोत। आपल्या उमेदवारी मागे जातीय समीकरण आहे असं देखील बोललं जातं। एक मराठा कार्ड पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने वापरलं। मला असं वाटतं की कार्ड या नात्याने मराठा कार्ड असं मला वाटत नाही, कारण आजपर्यंत जे आम्ही राजकारण समाजकारण केलं हे जातीविरहित आणि समाजविरहित केलेलं आहे। सर्वसामान्य समाजाला केंद्रबिंदू मानून आम्ही काम केलेलं आहे। मला असं वाटतं की जातीय समीकरण याच्यात यायला नाही। छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते महायुतीकडनं, अशी सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपले बल असताना काय वाटतायत आपल्याला जर अशा पद्धतीनं भुजबळ आपल्या समोर थेट उभे राहिले? नाही, आता 3 पक्ष सगळे एकत्र आहेत। मला वाटतं तेच एक सर्वात मोठं बलस्थान आहे। आदरणीय उद्धव साहेबांचे आणि बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत, पवार साहेबांचे आशीर्वाद आहेत, काँग्रेस पक्षाचे सर्व जे सहकारी आहेत। मला वाटतं चांगलं होईल त्याच्यात, असं मला वाटतं। विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा होती, ते जिल्हा प्रमुख राहिलेत बरेच वर्ष आणि आपली उमेदवारी आली। आता ते पक्षाने ठरवलेलं काय आहे ते, मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही, मी सांगू शकतो। परंतु ते नाराज आहे असं कळते। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण त्यांची भेट घेणार आणि काही चर्चा करणार।
ते जर म्हटले तर बोलायचं आता 12-13 वर्षापासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम केलेलं आहे आतापर्यंत. तर त्यांच्याशी बोलायला मला काही अडचण नाही. आणि मागील महिना जेव्हा आम्ही फिरत होतो, संभाव्य उमेदवार ते होते ते त्यांचा मी प्रचार करत. अचानक तुमचं का नाव समोर आलं पण? ते मला नाही सांगितलं. मला वाटतं की तुम्हाला जास्त नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं काही विजन तुमचं आहे का, की जेणेकरून काही मुद्दे घेऊन लोकांसमोर तुम्ही जाणार आहात विकासाचे? मुद्दे बरेच आहेत. मला असं वाटतं की ते बोलण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. परंतु कामगारांचे प्रश्न असतील, उद्योजकांचे, खास करून शेतकऱ्यांचे जास्त प्रश्न मोठे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते सर्वच आता सर्वजण त्याच्यावरच काम करतायत आणि मी 10-12 वर्षापासून तेच काम करतोय. त्याच्यामुळे मला वाटतं की हे काही नवीन नाही. फक्त एक छोटा मतदारसंघ सिन्नरपुरतं जे आमचं विजन होतं ते आता थोडं विस्तृत करून सगळ्यांच्या सहकार्याने नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल त्याचा अभ्यास करून मार्ग काढावा लागेल. मराठा आरक्षणाचा देखील या निवडणुकीमध्ये मोठा फॅक्टर असणार आहे. ते सगळं आपल्याला वाटतं का त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसेल किंवा ते मतं तुम्हाला खेचण्यात यश मिळेल? नाही, मला तसं काही वाटत नाही. काय असेल ते आता निवडणूक चालू झाल्यावरच समजेल काय ते. आज तर मी सांगू शकणार नाही. उमेदवारी देण्याच्या आधी आपलं काही उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली होती या संदर्भात, किंवा काही आपलं नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने काही चर्चेविषय आले होते? सरळ सांगायचं, खरं सांगायचं म्हणजे माझी कोणतीही चर्चा झाली. नमस्कार, आपण पाहतात नाशिक, अहमदनगर, पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक 24 तास वृत्तवाहिनी डेज न्यूज.